पेट्रोल आणि डिझेलच्या भावामध्ये 3 रुपयांनी वाढ झालेली आहे आणि अशामध्येच सध्या मशागतीचे काम सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। मात्र सध्या शेतकऱ्यांना जे आहे ते डिझेल मिळत नसल्याचे खरं तर पाहायला मिळतं। आपण जर पाहिलं तर सध्या मी एका शेतामध्ये आहे, या ठिकाणी आपण पाहिलं तर सध्या शेतीच्या मशागतीचे काम सुरू आहेत। मात्र आपण जर पाहिलं तर या ठिकाणी जर आपण पाहिलं तर सध्या पेट्रोल जे आहे किंवा जे डिझेल आहे सध्या महागलेलं आहे, त्यामुळे शेतकरी सध्या मोठ्या चिंतेमध्ये असल्याचं खरं तर पाहायला मिळतंय। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत या ठिकाणचे शेतकरी आहेत। दादा, काय सांगणार? सध्या शेतीचे काम सुद्धा सुरू आहेत आणि अशामध्ये सध्या डिझेलचे भाव वाढल्याचं पाहायला मिळतंय, काय सांगणार? डिझेलचे भाव वाढले, आम्हाला काय परवडत नाही, पण तरी बी हे ट्रॅक्टरवाले 2000 रुपये एकरी मागते, आम्हाला द्यायला परवडत नाही। नांगरणी 2-2.5 हजार रुपये मागते, आम्हाला काही शेती परवडत नाही। आता आम्ही काय करायचं, कसं जगायचं याच्यावर? पुन्हा मालाला पण भाव राहत नाही। ज्या टायमाला आमच्या घरात माल येतो त्या टायमाला तुमचा भाव राहत नाही आणि माल गेल्याच्या नंतर तुम्ही भाव वाढीता। आम्ही जगायचं कसं? आम्ही काय करायचं आता याच्यात? करोडो शेतकरी आहेत आम्ही काही बागायतदार नाही तर। डिझेलचा भाव वाढल्यामुळे आता तुम्हाला या मशागतीचं कामाला हे जास्त भाव मागायला 2,500 रुपये नांगरणी घेते आणि 1200-1300 रुपये हे रुटर मारणं वखरणं, याला 1300-1400 रुपये भाव मागायला ट्रॅक्टरवाले। मग आम्ही काय करायचं आता अशा टायमाला? काय करणार आम्ही? एक तर शेतीच्या मालाला भाव नाही आणि इकडून तिकडून मंजुरी पुन्हा जास्त वाढून घेते, म्हणजे मंजुरी कुठं गेलं, या मशागती कुठं गेलो, आम्हाला शून्य उरायला लागलं, याच्यात काही उराणार शेतीमध्ये। खताची देखील वाढ होणार आहे। खताचे पण भाव आता या वर्षी खताचे भाव वाढणार आहे, तर आम्ही काय करायचं? शेतीला कुठून खत आणायचं, कसं पिकवायचं, हे राम शेती कशी करायची, कशी मशागत करायची? आणि ही परिस्थिती आमची सध्या झाली चालू शेतकऱ्याची, काय करणार आम्ही? बियाण्यावर काही भाव वाढ झालेली, बियाण्यावर बी सध्या म्हणजे भाव वाढणार आहेत। बियाणे बी असे रेग्युलर देत नाहीत ना, डुप्लिकेट बियाणे द्यायला लागलेत आम्हाला। उत्पादन होत नाही त्यांनी, 2 क्विंटल आणि 1.5 क्विंटलची झडती आलेली कापसाला, 2-2.5 क्विंटलची यायला लागली एकरी। आम्ही काय करणार आहे आम्ही आता? काय मागणी दादा? मग आता आजची काय मागणी? आम्हाला काय मागता येतं याच्याशिवाय? जे अनुदान देते एकरी 2000 हेक्टरी, त्याच्या व्यतिरिक्त काय नाही, भाव तर नाही राहायला शेतीला। आता करायचं काय आम्ही? आम्हाला काही म्हणता येत नाही ना, बोलता येत नाही काही आम्हाला। पिकितो तेवढं बाजारात विकावं लागत आणि त्याच्यावरच निरवी दर जगावं लागत आहे आम्हाला। काय करणार आम्ही? याच्या काही करता येत नाही ना। कोरडवाहू शेती आहे, पुन्हा बागायती बी नाही ती। बागायती असल्यावर तरी कसं तरी डेव्हलप होतं पाण्यामुळे, पण आम्हाला तर सगळं कोरडवाहू शेती आहे। एकूणच आपण पाहिलं तर सध्या जे मशागतीचे काम सुरू आहेत त्यामध्ये जो डिझेल आणि पेट्रोलचा जे भाव वाढ झालेले आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना मशागतीचे कामं देखील आता परवडत नसल्याचं चित्र आहे। कारण सध्या जी नांगरणी सुरू आहे त्या नांगरणीमध्ये जी पूर्वीपेक्षा जास्त ट्रॅक्टरवाल्यांकडून दरवाढ घेतली जात असल्यामुळे शेतकरी सध्या चिंतेमध्ये असल्याचं खरं तर पाहायला मिळत आहे। अजय गाडे, LS मराठी, जालना।